ही सगळी व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न करणं आवश्यक आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी. एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक आपल्या सोबत आहे. सरिता मॅम, आता एक अपडेट आपण बघतोय. देवेंद्र फडणवीस हे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती सध्या दिल्लीच्या दिशेने देखील रवाना झालेले दिसतायत. उद्या एकीकडे आंदोलनं महाराष्ट्रामध्ये देखील होणार असल्याचं दिसतंय. कसं बघायचं या घडामोडींकडे, या अपडेट्सकडे? मला वाटतं हे सगळं अत्यंत इंटरेस्टिंग आहे. देशामध्ये जे आता होतंय ते त्याकडे आत्ताच खूप आधीच काहीतरी प्रेडिक्ट करणं हे योग्य ठरणार नाही. पण दिल्लीच्या पातळीवर सुद्धा आज जे काही घडलंय त्यानंतर सरकारला बराच विचार करावा लागणार आहे आणि काही बदलही करावे लागणार आहेत. आता फडणवीस यांचं जाणं काय दाखवतं हे आत्ताच सांगणं कठीण आहे. मात्र नक्कीच पुन्हा एकदा मी याविषयी बोलण्यासाठी तुमच्याकडे येते. आपल्यासोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पाटीलजी, एक मोठा निर्णय आपण बघतोय. अगदी कालच जर आपण बघितलं तर रोहित पवार देखील या ठिकाणी गेले होते. त्यांनी देखील आंदोलनाला भेट दिली होती. महाराष्ट्रामधले विरोधक एकवटलेले होते. काय नेमकी भावना आहे तुमची हा निर्णय ऐकल्याच्या नंतर? धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला, एक चांगली गोष्ट झाली. भारतातल्या युवा पिढीला जो आग्रही मुद्दा होता तो हाच होता की पहिल्यांदा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. दुसरा होता की जे आत्महत्या केल्या मुलांनी त्यांची नुकसान भरपाई दिली पाहिजे. आणि तिसरं, जे गुन्हे दाखल केलेले तर सर्व देशातल्या वेगळ्या राज्यांनी आणि केंद्र सरकारने दाखल केलेले गुन्हे हे विड्रॉ केले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पोलिसांनी ज्या काळात अॅट्रॉसिटीज या काळात ज्या केल्या, लहान मुलांना काठीला खिळे लावून मारणं किंवा दगडफेक करणे, अशा ज्या गोष्टी आहेत ते जिथं जिथं व्हिडिओज आणि पुरावे सापडलेत त्या ठिकाणीही कारवाई करण्याची भूमिका घेणं आवश्यक आहे. अभिजित दीपकेने पुढाकार घेतला आणि या देशातली सगळी युवा शक्ती एकत्रित झाली. याचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण या देशात मनमानी चालू देणार नाही आम्ही, हा या युवा शक्तीने सिद्ध केलं. आणि जग कुठं चाललेलं आहे आणि आपल्या देशातली शिक्षण व्यवस्था कुठं चालू आहे, मेरिटचा काही विषयच राहिलेला नाही. स्पर्धात्मक परीक्षेत देखील पेपर लीक होतात. हे दुर्दैव या भारतात मुलांच्या या पिढीच्या नशिबाला आलेलं आहे. आणि म्हणून एक प्रचंड द्वेष पालकांच्यात आणि मुलांच्यात सरकारच्या या